नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अनुभव सांगण्यापूर्वी सगळ्यांना एक असं सांगायचं आहे की बरेच लोक अनुभव सांगताना आमचं नाव सांगू नका असं सांगतात। त्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्हाला तुमचा अनुभव सापडत नाही आणि मग तुम्ही म्हणता की लिंक द्या किंवा आमचा अनुभव सांगा, तर मी अशी विनंती करते की तुम्ही तुमचं कुठलंही तुम्हाला आवडेल असं नाव त्या अनुभवामध्ये देत जा। मग मी ते आपल्या थंबनेलवर टाकत जाईल, म्हणजे मग तुम्हाला तुमचा अनुभव शोधायला सोपं जाईल। जसं की मी कोणी नावं कधी कधी सांगत नका जाऊ, तर मी पहिले अनामिका हे नाव देत होती, पण सगळ्यांनाच अनामिका नाव दिलं तरी ते शक्य नाही आहे। तर मग जर का तुम्हाला तुमचं नाव सांगायचं नसेल तर तुम्ही तुमच्यासाठी एक नाव ठरवा जे अनुभवामध्ये तुमच्या खऱ्या नावाऐवजी ते नाव वापरलं जाईल। आणि मग ते नावाचा अनुभव जेव्हा थंबनेलवरती मी तसं लिहित जाईल की उदाहरणार्थ अनामिका ताई यांचा अनुभव, म्हणजे मग तुम्हाला तुमचा अनुभव शोधायला खूप सोपं पडेल। तर यापुढे अनुभव पाठवताना तुम्हाला तुमचं खऱ्या नावाऐवजी तुम्ही स्वतःहून तुमच्यासाठी एक दुसरं छानसं नाव अनुभवामध्ये शेअर करत जा। तर चला आता अनुभवाला आपण सुरुवात करूया। जय गजानन। माऊली, सर्वप्रथम अनुभव पाठवण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व। जय गजानन रेवतीताई, तुमच्या कार्याला मनापासून नमस्कार। तुमच्या चॅनलला मी जादूचं चॅनल असंच म्हणते, कारण त्या निमित्ताने महाराजांची छान छान जादू किंवा चमत्कार आम्हापर्यंत पोहोचतात। जेव्हा संकटात असतो तेव्हा माऊलीचा धावा करतो आणि आपसुकच शब्द मुखाबाहेर पडतात। मी रेवतीताईंना अनुभव पाठवेन। बरं, असे आपले हे नाते। ताई, फेब्रुवारी महिन्याआधी देवदर्शनाला गेलेलो। 12 तासांचा प्रवास एका वेळेस, परत लग्न, असे 5 दिवस गावी गेलो। माझा मुलगा लहान असल्यामुळे पहिल्यांदाच इतका लांब गेलो होतो। त्यात वयस्कर सासू सासरे ते पण सोबत होते। मनात खूप भीती होती। माऊलींना प्रार्थना केली, प्रवास सोयीस्कर होऊ द्या, कोणाला त्रास होऊ देऊ नका। आणि तसंच झालं। सासूबाईसुद्धा लग्नाला येण्यास थोड्या काकू करत होत्या, पण सगळं सुरळीत झालं। तरी माझी मुलगी मध्ये अशीच तापाने फणफणली। 5 दिवस ताप येत जात होता, खोकला काही जाईना। महाराजांना प्रार्थना केली, मुलीला बरं झालं तर अजून एक अनुभव शेअर करेन। गेले काही दिवस मलाही गरमीमुळे बरं वाटत नव्हतं। त्याचा परिणाम माझ्या ऑफिसच्या कामावर झाला। माझा मॅनेजर मला रागावला, समजावून सांगितलं, पण मी एस्केलेट करतो असं म्हणाला। मी घाबरले, माऊलीचा धावा केला आणि काय आश्चर्य, माऊलींनी त्याला सुदबुद्धी दिली। 10 मिनिटात त्यांचा निर्णय बदलला। असे आहेत माझे जादूगर गजानन महाराज। ताई, हल्ली शेगावला जाऊन पारायण केलं, महाराजांनीच करून घेतलं। खूप दिवसापासून वाट बघत होते त्यांच्या दर्शनाची। माऊली, माझ्या हातून तुमचं पारायण नेहमी होऊ द्या, सेवा घडू द्या, सर्वांचं कल्याण करा। माऊली, जगात शांतता नांदू द्या, सर्वांचं रक्षण करा। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला पुढील अनुभव। कृपया माझं नाव सांगू नये, जय गजानन। आरती म्हणून बोला। माझा अनुभव असा की 2022मध्ये मी इंजिनिअरिंग पास केलं। त्याच्यानंतर मी UPSCची प्रिपरेशन करत होती, पण मी ती पास करू शकले नाही। मग मी बँकेचे पण पेपर देणं सुरू केलं।
पण त्याच्यात पण काही सिलेक्शन नाही झालं. मी मग महाराजांना प्रार्थना केली, माझे गजानन बाबा प्लीज मला जॉब मिळू द्या, प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट कोणता पण भेटला तरी चालेल. या दरम्यान मी प्रायव्हेट जॉबला अप्लाय करत होती. मला असं वाटत होतं की मला कधी जॉबच नाही भेटणार, कारण 4 वर्षांचा गॅप आला होता इंजिनिअरिंग नंतर. मला अजून काही वर्क एक्सपिरियन्स पण नाही होता. मी रोज माझ्या गजानन बाबांना हीच प्रार्थना करत होते, मला जॉब भेटू द्या. बाबा, मी माझा अनुभव रेवती चॅनलवर देईल. मी त्या दरम्यान 2 कंपनीचा इंटरव्ह्यू दिले होते. अजून दोन्ही पण कंपन्यांमध्ये माझं सिलेक्शन झालं. म्हणजे बाबा अशक्य गोष्टी शक्य करतात. माझ्यासाठी हा खूप मोठा चमत्कार केला माझ्या बाबांनी. अजून माझी जी इंजिनिअरिंगची ब्रांच आहे त्याच्यातच मला जॉब मिळाला. अजून मला हे पण माहीत आहे की माझे बाबा माझ्या ज्या अशक्य वाटणाऱ्या 2 गोष्टी आहेत त्या पण माझे बाबा पूर्ण करतील, याचा मला विश्वास आहे. माझ्या गजानन बाबांना खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी त्यांच्या लेकीची हाक ऐकली. आय लव्ह यू माझे गजानन बाबा. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा आणि आपल्या आजच्या 2ही माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. खालील ओवीतील रिक्त जागा भरा. पुढे माणिक चौकात डॅश 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 सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत अस्तमानाचे समयाला. तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आणि मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ₹100. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. 1 सई आंधळे, 2 रमेश काळे, 3 सुचिता दोराईस्वामी, 4 चंद्रशेखर फडके, 5 राजेश फरांदे, 6 सुनीता सुतार, 7 विद्या वानखेडे, 8 तृप्ती आखरे, 9 वैभव गोळे, 10 बिट्टूस, 11 प्राजक्ता जोशी, 12 मंगला कांबडी. तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.